कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आपण पाहिलं तर सुजय पावशे याने पहिल्या चेंडूवरती स्विच हिटचा फटका 6 धावा वसूल केल्यात. अकाउंट ओपन 6च्या घरामध्ये. याही वेळेला मोठा फटका येतोय. चेंडू मध्ये आहे वजन. धावा मिळतील आधा डझन. कम ऑन डीजे. भेदी षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुजय पावशे ऑन अ फायर. मैदानाच्या आतमध्ये तलवार क्रीडांगणावरती आज मात्र त्याच्या बॅटिंगचा जलवा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्विच हिट करायचा होता. आता मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. रनआउटचा चान्स डेंजर एंड कडे होता फलंदाज, परंतु पंचांनी तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. डिसिजन पेंडिंग. चला मित्रांनो, OUT फलंदाज बाद आहे. रनआउटच्या स्वरूपात राहुल बाद होतोय. काहीच गरज नव्हती. सुजय पावशेने 2 मोठे फटके मारलेले, परंतु काहीसा स्ट्राइक घेण्याचा मोह राहुलला काही आवरला नाहीये. त्या कारणास्तव रनआउटच्या स्वरूपात खराब कॉन्टॅक्ट म्हणता येईल, खराब कॉलिंग म्हणता येईल, त्या कारणास्तव फलंदाज बाद झालाय. नवीन येणारा फलंदाज मयूर पाटील, मॅन फ्रॉम कोरलई. एक हार्ड हिटर फलंदाज मयूर पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होते 1 डाऊन साठी. बघूया सुजय पावशे आणि मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. समोर गोलंदाज सुद्धा बायकरमॅन जयेश लट पाहायला मिळतोय, संघाचा संघनायक. याही वेळेला मोठा फटका उडवलाय आउट ऑफ द पार्क, सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा षटकार. चेंडू टाकले त्या 4 चेंडूवरती सुजय पावशे याच्या बॅट मधून 3 मोठे फटके अर्थात 3 षटकाराच्या मदतीने 18 धावा वैयक्तिक सुद्धा आणि संघाच्या 18 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगल्या प्रकारे फलंदाजी सरसेनापती अर्थात संघाचा संघनायक आज मात्र बॅटचा जलवा मैदानाच्या आतमध्ये या तलवार क्रीडांगणावरती चौफेर फटकेबाजी करून दाखवतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. चेंडू हवेत आहे तिथे भागेश शौलकर च्या डोक्यावरून धिरकावून दिलाय सीमारेषा पलीकडे. षटकार. फलकावरती लागतात. पहिल्या P1 षटकामधील शेवटचा अंतिम चेंडू. समोर फलंदाज सुजय पावशे.
पुन्हा एकदा धिरकावण्याचा प्रयत्न, तिथे मात्र आता भागेश चौलकर पाहायला मिळतोय. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत केवळ एक धाव. स्ट्राईक मात्र सुजय पावशे याच्याकडे असणार आहे. धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा, अक्षरशः 4 उत्तुंग असे षटकार सुजय पावशेच्या बॅटमधून आपण पाहिले. तब्बल पाहायला गेलं तर दोन्ही बाजूला सुजय पावशे फलंदाजी करतोय. वाऱ्याची दिशा कुठे असेल त्या प्रकारे त्याची उजवा किंवा डावखुऱ्या हाताची फलंदाजी त्याच्याकडून अनेक मैदानावरती आपण पाहतोय. वर्सोलीच्या मैदानावरती दोन एंड कडून दोन्ही बाजूने फलंदाजी करणारा हा अष्टपैलू फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आता बघा, कार्ड आता उजव्याचा घेतला. हेच तर म्हणत होतं, जशी वाऱ्याची दिशा तशा प्रकारे खेळणारा हा फलंदाज सुजय पावशे अनेक मैदानावरती त्यांनी दोन्ही हाताने खेळण्याची महारत हासिल झालेला हा नवगावचा लखमादेव नवगाव संघाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आज मात्र कर्णधार आहे प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघाचा कर्णधार आहे सुजय पावशे. आणि मात्र प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघ आज मात्र खुश असेल, कारण का पहिल्या चेंडूवरती त्याने आक्रमण करून दाखवलं आणि पहिल्या षटकामध्ये जयेश लट सारख्या गोलंदाजाला तब्बल 4 षटकार मारले. आता बघूया उजव्या हाताने फलंदाजी करेल सुजय पावशे. समोर गोलंदाज आहे आशुतोष दिवकर केटी. बघूया कशा प्रकारे थलेश्वर थलचा हा गोलंदाज लॉंग रन अप राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. झेल होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि पहिल्या चेंडूवरती केटी याने सुजय पावशेला माघारी परतावलंय. कमॉन डीजे. त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रतीक मलव होता, तोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत मित्रांनो एक धाव अर्जित करतायत. स्कोर कार्ड वरती धावफलकावरती धावा लागतायत. आमचे स्कोरर मित्र समालोचकांचा पाठीचा कणा अर्थात म्हणून गणलं जाते दरने गुरुजी. अनेक मोठ्या लीग मध्ये स्कोररची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आता मात्र चांगली लेखणी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावफलकावरती धावा लागल्यात मित्रांनो 26 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आशुतोष दिवकर केटी. मयूर साठी चांगला फटका आहे. गॅप मध्ये आहे का नाही आहे, तिथे मात्र प्रोटेक्शन आहे. भागेश होता सहज वन हँडेड त्याने हा फटका अडवलाय आणि मात्र थ्रो केलाय. तोपर्यंत मिळेल फक्त एक धाव. सिंगल वर भर दिलाय प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघाने. पहिल्या षटकामध्ये षटकारांचा पाऊस आणि त्याच नंतर सिंगल वर भर पाहायला मिळतोय. केटीचं कौतुक करावं लागेल. यावेळेसचा ऑफ स्टंप पिचिंगचा बुंदात मारलेला हा चेंडू पुन्हा एकदा सिंगल वर भर दिलाय. एकेरी दुहेरीच्या साह्याने स्कोर कार्ड मित्र पुढे जात असताना पाहायला मिळतोय. धावफलकावर 1 ची वाढ. 28 धावा धावफलकावरती लागतायत. कौतुक करावं लागेल, अद्यापर्यंत एक चौकार किंवा षटकार या षटकामध्ये मारू दिलेला नाही आहे केटी याने. थलेश्वर थल संघाचा हा गोलंदाज आज मात्र तलवार क्रीडांगणामध्ये गोलंदाजी बहरते. मोठा फटका. मयूर पाटील माघारी जाऊ शकतो आणि शक्यता नाकारता येत नाही. कमलाकर दादलेने पकडलाय झेल आणि संपलाय मयूरचा खेळ.
अनिकेत पेडवी येतोय, नवीन फलंदाज, न्यू बॅटर. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. आता मात्र कौतुक करावं लागेल आशुतोष दिवकर केटी याचं. सुंदररित्या गोलंदाजी आशुतोष दिवकर याची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती विकेट त्याने प्राप्त केली, त्याचनंतर तिन्ही चेंडूवरती सिंगल दिल्या आणि मात्र पाचव्या चेंडूवरती एक मोहरा टिपला, तो मयूर सारखा. तर बघूया 3 धावा खर्च करून 2 गाड्यांना तंबूचा रास्ता दाखवणारा गोलंदाज आशुतोष दिवकर, कौतुक करावं लागेल. आज मात्र द्रुतगती मारा, लॉंग रनअप आहे, 10 ते 12 पावलांचा रनअप, हायम ऍक्शन आणि चांगल्या लेंथवरती टप्पा हिट करतो आणि विकेट सुद्धा प्राप्त करतोय. सुजय आणि मयूरला त्यांनी माघारी परतावले. आता बघूया सर्व दारमदार या मधल्या फळीवरती आहे, काय करणार, काय बिघडणार मित्रांनो. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 28 धावा. मोठे फटके आता मात्र वंचित राहिलेत. आतापर्यंत 3च धावा खर्च केल्यात त्या केटीआयने. डावखोऱ्या हाताचा फलंदाज आहे. क्षेत्ररक्षणामधले बदलाव करत असताना कमलाकर दादले यष्टींच्या मागे आपण पाहतोय. लेजेंडरी प्लेयर आपण पाहतोय. 40+ मध्ये कमलाकर दादलेच्या नावावरती सुद्धा एक 2 व्हीलर नावी आहे मित्रांनो. यावेळेस चेंडू सहजगत्या डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळलाय, बचावात्मक पद्धतीने हा खेळलेला स्ट्रोक. आपल्याकडे स्ट्राईक राहील आणि मात्र 29 या धावसंख्येवर दुसरं षटक समाप्त होतंय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रदीप अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघ पहिल्या षटकामध्ये चांगल्या सुस्थितीमध्ये होता. पाहायला गेलं तर 25 तब्बल धावा लागलेल्या पहिल्या षटकामध्ये, परंतु हे षटक कंजूस भर षटक म्हणता येईल. चांगलं बॉलिंग साईड पद्धतीने पाहायला गेलं तर डुग्गी 11 फकीरपाडा संघाला हेच तर हवं होतं आणि ते चांगलं षटक हाताळलंय ते केटीआयने. नवीन गोलंदाज प्रशांत धंबा येतोय. प्रशांत धंबा पाहायला गेलं तर थर्ड प्रीमियर लीग पर्व पहिलं झालं होतं, त्याचा बेस्ट बॉलरचा हकदार राहिलेला प्रशांत धंबा, पहिल्या पर्वाचा बेस्ट बॉलर राहिलेला प्रशांत धंबा येतोय. वर्सटाईल गोलंदाज आहे. श्री गणेश थल चालमालाचा हा गोलंदाज अनेक वर्ष आपण पाहतोय श्री गणेश थल चालमाचं प्रतिनिधित्व करतो आणि मात्र हा कोहली प्रीमियर लीग आहे आणि या कोहली प्रीमियर लीग मध्ये जयेश लट याने आपल्या डुग्गी 11 फकीरपाडा या संघामध्ये त्याला वर्णी लावली आणि आता बघूया गोलंदाजीची संधी आहे, काय करून दाखवतोय. आपल्या बोठांची नजाकत भरी जादू आज मात्र तलवार क्रीडांगणामध्ये दाखवेल का. राईट आर्म अराउंड विकेटचा फटका, जोरदार अपील आणि मात्र फलंदाज बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज सार्थक सर पाटील, मॅन फ्रॉम अलिबाग. बघूया प्रत्येक कोलीवाड्यातून सर्व खेळाडू कोहली प्रीमियर लीग खेळण्यासाठी या तलवारच्या ऐतिहासिक क्रीडांगणावरती आपण पाहतोय. इथेच वीर दमदार आमदार प्रीमियर लीग झाली होती मित्रांनो. हेच तर मैदान तलवार क्रीडांगण ऐतिहासिक मैदान म्हणून गणलं जातंय. तारे सितारे याच मैदानावरती अवतरित झाले होते. बघूया बोलूया आपण मैदानाच्या दिशेने. प्रशांत धंबा राईट अप ओव्हर द विकेटचा मारा पाहायला मिळतोय. यावेळेसच्या चेंडूवरती बॅटची खालची एज लागते, बिहाइंड द विकेट पाठीमागच्या क्षेत्रामध्ये फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन होतं, तोपर्यंत मिळेल एक धाव. सार्थक सर पाटीलला च्या अकाउंट मध्ये एक धाव अर्जित केली जाईल. 30 धावा धावपलकावरती लागतात मित्रांनो. 5 षटकांचा सामना आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना प्रशांत धंबा आज मात्र चांगल्या लेंथवरती गोलंदाजी हिट करतोय, चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी आहे. लॉंग रनअप आहे, 10 ते 12 पावलांचा रनअप आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा क्रिकेटमधील अस्त्र नव्हे तर शस्त्र अर्थात ब्रह्मास्त्र क्षेपणास्त्र म्हणूया आपण, हे वापरलंय. टो क्रशिंग यॉर्कर होता, हलक्या हाताने डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढलाय समोरच्या दिशेने, तिथे प्रोटेक्शन होतं, मिळेल तिथे एक धाव. 31 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सिंगल डबल वर जास्तीचा भर दिलाय प्रदीप अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघाने. आता मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. पहिल्या षटकाची काहीशी कमी आता भासते सुजय गेल्यानंतर. या वेळेसच्या चेंडूवरती पायचीच्या स्वरूपात पकडलंय मधोमध. कमान डीजे.
या विकेटच्या मदतीने 100 विकेट या कोहली प्रीमियर लीग मध्ये बाद झालेत, 100 गडी बाद झालेत असं सुद्धा दरणे गुरुजींच्या माध्यमातून आम्हाला संदेश येतोय मित्रांनो. पायचीच्या स्वरूपात बाद झाले. या पायचीच्या स्वरूपामध्ये पंचांनी 3 गोष्टी पाहिल्या. बॉलचा इम्पॅक्ट कुठे आहे, बॉलची पिचिंग कुठे आहे, बॉलचा इम्पॅक्ट कुठे आहे आणि त्याच नंतर बॉल स्टंपला हिट करतोय का, या 3 गोष्टी पाहिल्यानंतर पंचांनी OUT आउट असं हे कळवलं मित्रांनो. बघूया मित्रांनो, सार्थक सर पाटील बाद झाल्यानंतर नवीन येणारा फलंदाज राजेश सारंग, हाही फलंदाज अलिबाग कोलीवाड्यातून बिलॉंग करतो. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करेल राजेश सारंग. मोठा फलंदाज आहे मित्रांनो, मोठे फटके, लांब लांब पल्ल्याचे मोठे षटकार त्याच्या बॅटमधून अनेक स्पर्धेमध्ये पाहिलेत. यावेळेसचा चेंडू बघूया, पंचांकडे तिरक्या नजरेने जरूर पाहिलंय. पंच आमच्याकडे बोलले दोन्ही हात समांतर, 10 वाली अवांतर, 1 ची वाढ स्कोर कार्ड वरती वाढली जाईल. 32 धावा धावपलकावरती लागल्यात. राजेश सारंग काहीसा पहिला चेंडू वेल्लेप करतोय, त्याला माहिती होतं हा लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू होता. बघूया प्रशांत याचा पुढील चेंडू. यावेळेसच्या चेंडूने डिफेन्सिव्ह पद्धतीने काहीसा झेल घेण्याची संधी होती. कमलाकर दादले तिथे काहीसे फसतायत, त्या कारणास्तव पुन्हा एकदा सिंगल वरती भर दिलाय. 33 धावा आता मात्र जकडून ठेवलंय. पहिल्या षटकामध्ये धावफलक कुठे होतं आणि आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये धावफलक आलंय कुठे. मात्र ही गोलंदाजी मधली बोलबाला आज मात्र डुग्गी 11 फकीरपाडा संघाने हे वर्चस्व का प्रस्थापित केलंय. आमच्या भात्यामध्ये 4ही गोलंदाज त्या धाटणीचे आहेत मित्रांनो. यावेळेसच्या चेंडूवरती स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, तिथे मात्र फलंदाज होईल बाद. जयेश लट याने पकडलाय झेल आणि संपला इथे फलंदाजाचा खेळ. एक षटक होण्यासाठी 4 मिनिटं राहिलेली आहेत मित्रांनो. चला स्पीडअप करा. डुग्गी 11 फकीरपाडा संघ, नवीन येणारा फलंदाज तृप्तेश सुरेकर. आपण 3 षटकांचं विश्लेषण पाहूया. पहिल्या षटकासाठी जयेश लट आलेला, त्याने तब्बल 25 धावा खर्च केल्या, एकही गडी बाद करता आलेला नाही आहे. दुसऱ्या षटकासाठी आशुतोष दिवकर आला, त्याने 4 धावा खर्च करून 2 गड्यांना बाद केलं. त्याचनंतर प्रशांत धंबा आला, त्याने 4 धावा खर्च करून 3 फलंदाजांना बाद केलं. तर दोन्ही गोलंदाजांनी मित्रांनो 4च धावा खर्च केल्या. नवीन गोलंदाज आशुतोष दिवकर केटी वैयक्तिक दुसरं व संघाकडून सांघिक 4थं षटक घेऊन येतोय मित्रांनो. निर्धारित 5 षटकांचा सामना आहे. समोर फलंदाज सुद्धा राजेश सारंग मॅन फ्रॉम अलिबाग आपल्याला पाहायला मिळतोय. केटीचा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू सुंदररित्या ऑफ साइड ऑफ स्टंप पिचिंग वाला चेंडू होता. खेळण्याच्या मर्यादेमधला हा चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता राजेश सारंग याला, परंतु बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही आहे. सुंदररित्या यष्टिरक्षण आपण पाहतो. यष्टिरक्षणाच्या पाठीमागे कमलाकर दादले लेजेंडरी प्लेयर मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. यावेळेसच्या चेंडूवरती राजेश सारंगचा नावाचा ब्रँड इथे दाखवतोय 6 धावा. चला मित्रांनो, फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. क्लास मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय राजेश सारंग. या 6 धावेच्या मदतीने 39 धावा धावपलकावरती लागतायत. आता मात्र त्याचा क्लास मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. चला मित्रांनो, सामना सुरुवात होतोय. केटीच्या गोलंदाजीवरती मगाच्या षटकामध्ये 4 धावा खर्च केलेल्या, परंतु आता मात्र राजेश सारंग नावाचा ब्रँड इथे झलकतोय. पुन्हा एकदा तिथे प्रोटेक्शन आहे. भागेश चौलकर होता यशरक्षक, कमलाकर दादलेच्या रोकाने थ्रो केला, तोपर्यंत मिळेल 1 धाव.
धावफलकावरती धावा लागतायत. 40 धावा बदलाव झालाय धावफलकावरती. सिंगलवर जरी भर दिलाय तरी मात्र धावसंख्येचा ग्राफ इथे वाढला जातोय, आलेख वाढतोय मित्रांनो. आता मात्र नवगावचा ओमसाई नवगाव संघाचा खेळाडू तृप्तेश सुरेकर स्ट्राइक एंड वरती. तृप्तेशला फेकलेला हा चेंडू हाफवाली चेंडू होता, परंतु काहीसा पूल करण्याच्या नादामध्ये शरीरावर चेंडू आदळतोय. तोपर्यंत लेग बायच्या स्वरूपात इथे धाव पकडली जाते. 41 धावा धावफलकावरती लागते. डुग्गू 11 फकीरपाडा विपक्ष संघ आपण पाहतोय. प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघ मैदानाच्या आतमध्ये तलवारच्या ऐतिहासिक क्रीडांगणावरती हा सामना पाहतोय. दुपारच्या सत्रामध्ये आपण यावेळेसच्या चेंडूवरती बॅटची लिडिंग एज राजेश सारंग. बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे. बाद होतोय. रामा पाटील मित्रमंडळ थलबाजार आयोजित कोली प्रीमियर लीग 2025. जरी पर्व पहिलं आहे परंतु आता मात्र सुंदररित्या आयोजन मैदानाच्या आतमध्ये दमदार आमदार यांचा हातभार आहे या स्पर्धेला आणि त्यांचे शुभ आशीर्वाद. कालच्या दिवशी ओपनिंग सेरेमनी उद्घाटनासाठी ते इथे आले होते आणि मात्र त्यांच्या आशीर्वादामुळे ही स्पर्धा कोली प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते रामा पाटील मित्रमंडळ थलबाजार यांच्या माध्यमातून. वळूया मैदानाच्या दिशेने. नवीन बॅट्समन संग्राम कासकर मैदानाच्या आतमध्ये. समोर गोलंदाज केटी. आखो टप्प्याचा चेंडू टॅप केलाय. त्या चेंडूला झेल होण्याची नामी संधी. संधीचं सोनं. फलंदाज बॅक टू द डगआउट. टायमिंग लावलेलं आहे मित्रांनो. बरोबर टाइमशीर झालेला आहे मित्रांनो. चला 5व्या षटकाला सुरुवात करायची आहे. 8 गडी बाद झालेत. आशुतोष दिवकरचं कौतुक करावं लागेल. 2 षटकं त्याने हाताळली आणि त्या 2 षटकामध्ये धावा खर्च केल्या. 11 धावा खर्च करून 4 गड्यांना बाद केलं. कौतुक करावं लागेल. 12 चेंडू त्याने फेकले, त्यामध्ये 11 धावा खर्च करून 4 गडी बाद केलेत. कौतुक करावं लागेल. पहिलं षटक पाहायला गेलं जयेश लट संघाचा संघनायक, तो काहीसा महागडा ठरल्यानंतर तब्बल 25 धावा त्याने खर्च केल्या होत्या, परंतु जे सुजय पावशेने जयेशवर आक्रमण चढवलेलं त्याच फलंदाजाला केटीने पहिल्या चेंडूवरती बाद सुद्धा केलं होतं. हे क्रिकेटमधील सत्य आहे. तृप्तेश सुरेकर स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे अंगलटी येतोय. जोरदार डेंजर एंडकडे होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न कमलाकर दादले यांचा फसतोय. तोपर्यंत लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव ग्राह्य पकडली जाईल स्कोर कार्ड वरती. राजा कोटकर गोलंदाजीसाठी स्लॉग वरचं षटक आहे. डुग्गू 11 फकीरपाडा संघाकडून. बघूया राजा काय करून दाखवतो आपल्या संघासाठी. आखो टप्प्याचा चेंडू चांगला फटका, परंतु तिथे भागेश शौलकर याने सुंदररित्या झेल पकडला आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. चला मित्रांनो 9 गडी बाद झालेत. नवीन येणारा फलंदाज पुरुषोत्तम भगत सर मैदानाच्या आतमध्ये. अलिबाग पंचक्रोशी मध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये चांगल्या पंचांची भूमिका पार पाडतायत. चांगले असे ठेरोंडा संघाचे अष्टपैलू
गोलंदाज किंवा फलंदाज. आता मात्र शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुरुषोत्तम भगत आहेत स्ट्राईक एंड वरती, तर नो स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय तृप्तेश सुरेकर. आखूड टप्प्याचा चेंडू पुरुषोत्तम भगत सर एक चांगले असे गोलंदाज आहेत आपल्याला माहिती आहे, परंतु आता फलंदाजी त्यांच्या वाटेला आली. काय म्हणावं लागेल पुरुषोत्तम सरांबद्दल. आपण पाहिलं अलिबाग नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये चांगली अशी पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून अनेक लीग फॉर्मॅटमध्ये आपण पाहतो, परंतु आज मात्र कोहली प्रीमियर लीग मध्ये त्यांना खेळण्याचा मौका संधी आपल्याला रामा पाटील मित्रमंडळ थल बाजार यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये कोहली प्रीमियर लीग पहिलंच पर्व आहे, परंतु दिमागदार आयोजन मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज ऑल आउट. बेचाळीस धावा धावफलकावरती लागल्यात आणि 43 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. त्यामध्ये 43 धावा 42 धावा बनवत असताना तब्बल ऑल आउट झालाय संघ. कोहली प्रीमियर लीग मध्ये पहिल्यांदाच ऑल आउट होणारा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला यापुढील होणारा सामना साई क्रीडा मंडळ थलबाजार विपक्ष नाको वॉटर स्पोर्ट्स साखर. चला दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी विनंती करतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. साई क्रीडा मंडळ थलबाजार विपक्ष नाको वॉटर स्पोर्ट्स साखर. चला दोन्ही कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. तोपर्यंत धन्यवाद. चला मित्रांनो यापुढील होणारा सामना साई क्रीडा मंडळ थलबाजार विपक्ष नाको वॉटर स्पोर्ट्स साखर. चला मी विनंती करतोय खेळाडूंना विकेटच्या बाजूला खेळायचंय, विकेटवरती प्रॅक्टिस करायची नाही आहे. चला मित्रांनो साई क्रीडा मंडळ थलबाजार विपक्ष नाको वॉटर स्पोर्ट्स साखर. चला दोन्ही कर्णधारांना मी विनंती करतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. नाको वॉटर स्पोर्ट्स साखर. चला टॉस साठी यायचं आहे कर्णधार. चला दुसऱ्या डावामध्ये काय घडणार काय बिघडणार याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी मी घेऊन चलतोय माझे साथी समालोचक अप्रेशजी खोत यांच्याकडे.
तर धन्यवाद. अप्रेस सर यांच्याकडे वळतोय. धन्यवाद ऋतिक लोंढे. संजय घरत, माननीय संजय घरत यांचं आगमन होते. त्यांना मी पॅव्हलियनमध्ये येऊन आसनस्थ होण्याची विनंती करतोय. मैदानामध्ये जो चालू सामना आहे प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट्स साखर आणि दर्श देवा पुरस्कृत डुग्गू 11 फकीरपाडा. सामन्याला सुरुवात होते. कमलाकर दादले आणि जयेश लट दोन्ही सलामीचे फलंदाज, तसंच गोलंदाज तृप्तेश सुरेकर. पहिलाच चेंडू निर्धाव जातोय. एकमेकांची नक्कीच कमलाकर दादले आणि तृप्तेश सुरेकर नवगाव गावचे हे दोन्ही खेळाडू, त्यामुळे एकमेकांची नाही आता मात्र कव्हरच्या रिजन मध्ये खेळून काढतोय कमलाकर दादले. एक धाव्यावर समाधान मानतोय. नक्कीच साखर संघाने नाखवा वॉटर स्पोर्ट्स संघाने आपली नाणेफेक जिंकलेली आहे. आता मात्र नक्कीच दिशा भरकटतोय गोलंदाज. पंचांचा इशारा येतोय की हा स्वैर स्वरूपाचा चेंडू आहे. खूपच ऑफ स्टिकच्या बाहेर होता हा चेंडू आणि या स्वैरनिशी एक धाव आणि पलून काढली एक धाव, अशा 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या होती ती 3 धावा. पुन्हा एकदा त्याच प्रकारची दिशा भरकटतोय, तशाच प्रकारचा चेंडू फेकतोय. पुन्हा एकदा पंच हात आपले फैलावून इशारा देतात की हा सुद्धा स्वैर स्वरूपाचा चेंडू आहे आणि स्वैरनिशी धावसंख्या पोहोचते ती 4 धावा. आता मात्र योग्य त्या टप्प्यावर गोलंदाजी जरूर करतोय, दिशा ठेवतोय, पण टप्पा ऑफस्टिकच्या दिशेने होता तो तटवतोय. कमलाकर दादले 6 धावांसाठी षटकार. फलंदाजापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न असतो गोलंदाजाचा आणि त्याच प्रकारच्या प्रयत्नात 2 स्वेर फेकले आणि त्या स्वेरचं दडपण घेऊन नंतर चेंडू थोडा आत घेतल्यावर त्याचा कमलाकर दादलेनी फायदा घेतला, तर षटकार ठोकला. तर नंतरच्या चेंडू मध्ये मात्र विकेट बहाल करतोय. षटकार खेचल्यानंतर नंतरच्या चेंडूवर मात्र तृप्तेश सुरेकरच्या फुलटॉस चेंडूवर बाद होऊन परततोय तो कमलाकर दादले. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे तो डुग्गू 11 फकीरपाडा संघाला. ऋतिक घारबट येतोय, वरसुली संघाचा हा खेळाडू, नवीन फलंदाज ऋतिक घारबट.
जयेश लट आणि ऋतिक घारबडे मैदानात आहेत. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक आणि टीम मीटिंग थोडी कमी करा, कारण आपल्या मॅचेस आटपायचे आहेत. कालच्या दिवसातला एक सामना शिल्लक राहिला, त्यामुळे आज कोणताही सामना शिल्लक राहणार नाही याची दक्षता घ्या. जो तुम्हाला वेळ दिलाय त्या वेळेत आपली षटकं पूर्ण करा आणि वारंवार टीम मीटिंग घेऊ नका. जो काही निर्णय असेल तो कर्णधाराने आधीच मनात घेऊन एका दोघांना विचारून तो निर्णय अंमलात आणा. जास्तीचा वेळ दौडवू नका. चला, नवीन फलंदाज ऋतिक घारबट. वर्सोली संघाचा हा खेळाडू, मोठे फटके खेळण्यास पटाईत हा खेळाडू. तृप्तेश सुरेखच्या षटकातील काही चेंडू येणं बाकी. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा येतोय का हा स्क्वेअर स्वरूपाचा चेंडू आहे. नक्कीच मी म्हटल्याप्रमाणे हे मैदान ही खेळपट्टी फलंदाज धार्जिने आहे, त्यामुळे चेंडूला बॅटचा थोडासा तरी झटका बसला तरी षटकार जातो. त्यामुळे प्रत्येक गोलंदाज हा प्रयत्न करतो की चेंडू फलंदाजाच्या बॅटच्या बाहेर राहील, बॅटच्या आवाक्या बाहेर राहील आणि त्याच प्रयत्नात पुन्हा एकदा लागोपाठचा चेंडू स्क्वेअर स्वरूपाचा फेकतोय. आतापर्यंत 4 चेंडू स्क्वेअर स्वरूपाचे फेकलेत. काहीच षटक लांबवले गेले आहे या स्क्वेअरमुळे. धावसंख्या मास्तर पोहोचते ती 12 धावा. 43 धावांचा पाठलाग करत आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर. फक्त एक षटकार ठोकलाय तृप्ती सुरेकरच्या षटकामध्ये, परंतु 4 चेंडू हे स्क्वेअर स्वरूपाचे फेकलेत. त्यामुळे एकूण आतापर्यंत 10 चेंडू होतील यांच्या षटकामध्ये. आता मात्र सुंदर असा फटका म्हणावा लागेल, ऋतिकच्या बॅट मधून येतोय. लोअर फुलटॉस स्वरूपाचा हा चेंडू मिड विकेट झोन मध्ये फिरकावून देतो. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या पोहोचली 18 या धावांवर. नक्कीच ऋतिक बॅटिंगला आल्यावर 2 स्क्वेअर स्वरूपाचे चेंडू होते. आता मात्र त्याच्या बॅटवर चेंडू येतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा घेऊन षटकार ठोकतोय. काहीसं महागडं असं षटक पाहायला मिळते तृप्तेशचं. पुन्हा एकदा सुंदर असं कमबॅक करतोय तृप्तेश. योग्य त्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. मात्र 2 धावा पळून काढण्यात यश येतोय ऋतिक आणि जयेशला. धावसंख्या पोहोचली 20 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तृप्तेशच्या एका गाड्याच्या मोबदल्यात 20 धावा जमवल्यात. सुरुवात तर सुंदर झाली, कारण फकीरपाडा संघ सुद्धा क्षेत्ररक्षण करताना जयेश लटच्या पहिल्या षटकामध्ये 25 धावा कुठल्या होत्या. नंतर मात्र गोलंदाजांनी योग्य ते कमबॅक केलं, योग्य त्या दिशेवर गोलंदाजी केली. चला लवकर घ्या, टीम मीटिंग नको. तुम्हाला वारंवार मी सूचना करतोय, आमच्या सूचनेला मान द्या आणि टीम मीटिंग न घेता लवकर निर्णय घ्या, जेणेकरून आपले सामने जे आहेत आजच्या दिवसातले ते पूर्ण झाले पाहिजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा जमवण्यात यश आलंय ते फकीरपाडा संघाला. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यामुळे आता 4 षटकांमध्ये 23 धावांची गरज, म्हणजे 24 चेंडू आणि 23 धावा. सार्थक सरपाटीलच्या खांद्यावर दुसऱ्या षटकाची धुरा सांभाळली कर्णधाराने. 24 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज आहे. प्रत्येक आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीचे सामने जे होतील ते याच्यानंतर ते 4 षटकांचेच राहतील. हे सगळ्या संघनायक आणि खेळाडूंनी नोंद घ्या. सार्थक सर पाटील, पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळते. धावसंख्या होती ती 21. सार्थक सरपाटीलच्या गोलंदाजीवर 1 धाव काढतोय जयेश लट. जयेश लट जाणतोय की 24 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे, त्यामुळे कोणती रिस्क न घेता फलंदाजी करावी लागेल ती जयेश लट आणि ऋतिक घारबटला. तेवीस चेंडू आणि 22 धावांची गरज आहे.
सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली ती ऋतिक कडून. आता सुद्धा मिड विकेटच्या वरून फिरकावून देतो ऋतिक. 6 धावांसाठी षटकार झणझणीत खणखणीत. गोलंदाजावर हल्ला चढवला सांगितलाय अशी ही रणनीती. कारण चेंडू मागे धाव पाहिजे होती परंतु ह्या 6 धावांची धावसंख्या पोहोचते जवळजवळ 27 धावा. आता मात्र 22 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे ती फकीरपाडा संघाला. कर्णधार जयेश लट अजूनही मैदानात आहेत. अद्यापर्यंत तर एका चेंडूचा सामना केला आणि एका धावेवर खेळतोय जयेश लट. ऋतिक घारबट मात्र मैदानात हाणामारी करतोय. सार्थक सरलेकरच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला होता परंतु सार्थकचं सुद्धा कौतुक करावं लागेल की षटकार खाल्यानंतर सुंदर असा चेंडू फेकतोय, निर्धाव असा चेंडू फेकतोय सार्थक सर पाटील. आता मात्र ऋतिक हल्ला चढवतोय आणि सुंदर असा झेल म्हणावा लागेल. नक्कीच सुंदर फटका खेळला होता ऋतिक घारबट परंतु या झेलचं कौतुक करावं लागेल. नक्कीच 6 धावा झाल्या असं पण सुजय पावशेने आपल्या उंचीचा योग्य तो पुरेपूर उपयोग केला. योग्य त्या टायमिंगवर उडी घेऊन हा झेल पकडलाय आणि आपल्या संघासाठी महत्वपूर्ण असा प्रतीक मळव आपल्या संघासाठी महत्वपूर्ण अशा 6 धावा वाचवल्या. त्यांनी गडी बाद करण्यात त्याला मदत केली गोलंदाजाला. प्रतीक मलव नवीन फलंदाज. धाव संख्या आहे ती 27 धावा. दुसरा गडी बाद होतोय. आता मात्र 20 चेंडू आणि 16 धावांची गरज. नक्कीच सार्थक सर पाटील सुंदर असं कमबॅक परंतु क्षेत्ररक्षकांची साथ किती महत्वाची असते गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला ते दाखवून देतोय तो सुजय पावशे. आता मात्र प्रतीक मलव येतोय फलंदाजीला. प्रतीक मलव येतोय. प्रतीक मलव ठोकतोय चौकार. धावसंख्या पोहोचते ती 31 धावा. सार्थक सरपाटीलच्या गोलंदाजीवर सुद्धा हल्ला चढवला. आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात. आता मात्र 19 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे ती फकीरपाडा संघाला. 19 चेंडू आणि 12 धावा. सार्थक सरपाटीलच्या षटकातील हा शेवटचा चेंडू येणं बाकी असेल. या चेंडूवर सुद्धा मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता प्रतीकने परंतु 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न होईल कारण मिसफील्ड होते. 2 धावा सुद्धा मिळतात. तिसरी धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय प्रतीक मलव आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण होतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. फलंदाज क्षेत्ररक्षक जरासा चकला. 1 धाव होती तिकडे 3 धावा पळून काढल्यात आणि या 3 धावांची धावसंख्या पोहोचते ती 34 धावा. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा जमवण्यात यश आले ते फकीरपाडा संघाला. आणि आता मात्र 18 चेंडू आणि 9 धावांची गरज. चला सामना लवकर घ्या मित्रांनो. 18 चेंडू 9 धावांची गरज. जयेश लट मात्र मैदानात शांत दिसतोय. 1 ते 2 चेंडूचा सामना केला असेल आणि तो जाणतोय की आपल्या समोरचे फलंदाज मोठे फटके खेळणारे आहेत त्यामुळे तो स्वतः कोणतीही रिस्क न घेता फलंदाजी करतोय. कारण रिस्क घेण्याची नक्कीच गरज नाही कारण 18 चेंडूंमध्ये फक्त 9 धावांची गरज आहे ती फकीरपाडा संघाला. ऋतिक घारबडाला 14 धावा ठोकल्या त्याने. नंतर प्रतीकने सुद्धा 2 चेंडूंवर 7 धावा ठोकल्या. त्यामुळे जयेश लटला काहीच दडपण आलं नाही फलंदाजीचं. त्यामुळे तो फलंदाजी समोरच्या एंडने फलंदाजीचा
फलंदाजीची मजा लुटतोय. आता मात्र 18 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. प्रतीक मलव आणि जयेश लट. पुरुषोत्तम भगत आपल्या पंचक्रोशीमध्ये नावाजलेले पंच पुरुषोत्तम भगत गोलंदाजीसाठी येतोय. थेरंड्या गावचे हे खेळाडू. काहीसा लेग स्टिकच्या बाहेर पडतोय चेंडू आणि पंच सांगतायत का हा स्वेर स्वरूपाचा चेंडू आहे. या स्वेरची एका धावेची मात्र भर पडते. धावसंख्या होते ती 35 धावा आणि आता मात्र 18 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. नक्कीच सामना जवळजवळ 90% वर तरी फकीरपाडा संघाकडे झुकलेला दिसतोय, कारण 18 चेंडू आणि 8 धावांची गरज. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या खूपच बाहेर लागोपाठचा दुसरा चेंडू स्वेर स्वरूपाचा फेकतोय, कारण धावांचं पाठबळ नक्कीच कमी आहे आणि त्यात अवांतर स्वरूपाच्या धावा देत आहेत गोलंदाज. त्यामुळे नक्कीच फकीरपाडा संघाचं काहीसं गणित सोपं होतंय. 18 चेंडू मध्ये आता फक्त 7 धावांची गरज. आता मात्र योग्य त्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय, परंतु क्षेत्ररक्षकांची काही साथ लाभत नाही. मिसफीड होतोय, परंतु एकाच धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. आता मात्र जयेश लटची जी ख्याती आहे, कारण 17 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे, त्यामुळे 6 धावांची गरज असल्यावर जयेश लट आपल्या खास शैलीमध्ये सामना फिनिश करतात आणि त्याच प्रकारची फिनिशिंग पाहायला मिळते का बघूया जयेश कडून. आणि त्याच प्रकारची फिनिशिंग पाहायला मिळते जयेश कडून, परंतु चेंडू पंचांचा इशारा येईपर्यंत आम्ही काही सीझन सांगा काही ते. अंपायरनी थर्ड अंपायर रेफर केलाय. मी म्हणालो होतो की जयेश लट आपल्या खास शैलीमध्ये हा सामना संपवतील आणि त्याच प्रकारचा फटका जरूर खेळला होता, परंतु वाऱ्याच्या विरुद्ध हा चेंडू थोडासा आतमध्ये आला आणि क्षेत्ररक्षकाचं सुद्धा कौतुक करावं लागेल की त्याने सुंदर असा झेल टिपलाय. निर्णय जातोय तिसऱ्या पंचांकडे.